सुनील, सँडी, भूषण आपल्या गाड्या काढा प्लीज. तो इथे इथे या देखील काढायचे आहेत. तो मालक सामने बंद करणार आहे. जोशी साहेबांचा कॉल आलाय. गाड्या सर्वांनी
याचं आपण उत्तम उदाहरण याआधी पाहिलेले आहे. कालवा टीम आणि नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट निंबवली टीम. निंबवलीचे 3 विजय, कालवरचे 2. इथे बघूया अविन पॉइंटला उभा आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एक सिंगल, धावसंख्या 5. के ग्राउंड, चांगलं हिरवगार मैदान आणि या खेळपट्टीवर फलंदाजापेक्षा गोलंदाजांची दादागिरी आपण पाहिलेली आहे. फुलटॉस, चेंडू हवेमध्ये, रणजित माली चेंडूच्या खाली आणि चांगला झेल. जगदीश इज गॉन. 5 धावसंख्येवर पहिला धक्का दिलाय राहुल मालीनं विजयस्फोट खानपेठ टीमला. काल विजयस्फोट खानपेठ टीमनं देखील डेल्टेन मैदानावर 2 विजय घेतलेले आहेत. काल एक मोठा विजय त्यांनी साजरा केला जेव्हा चिरोबा 40+ कोण संघाला पराभूत केलाय. रँकिंग नंबर 1 ची टीम. मात्र आता त्या टीमने देखील 3 सामन्यातून 2 सामने जिंकले आहेत. आत्माराम क्रमांक 3 वर 5 धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय. विजयस्फोट खानपेठ टीम वेलकम. विजय भुरे, बघूया राहुल माली. इथे बघूया चेंडू हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये राहुल मालीनं झेल कंप्लीट केलाय सिली मिडॉनला आणि दुसरा धक्का दिलाय विजयस्फोट खानपेठ टीमला. आत्माराम यांच्या रूपानं फलंदाज बाद. बघूया राहुल मालीची इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. आपल्या ग्रुप ए आणि बी मधून आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक, 2 विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेत कालवा टीमचे जितेंद्र म्हात्रेनं आणि 1 विकेट कालची पहिली कंप्लीट केली विनोद शेंडेनं खानपेठ टीमच्या गोलंदाजानं. राहुल मालीला इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी आलेली आहे आणि विनोद शेंडे मैदानामध्ये येत आहेत. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो पंडित 3 चेंडूमध्ये 5 वर खेळतायत. बघूया विनोद शेंडे खूप चांगला जिद्दी खेळाडू आहे. काल खूप चांगली गोलंदाजी केली होती. पाये टीम समोर दमन चषकाची पहिली विकेट हॅट्रिक ज्यांनी काल कंप्लीट केलेली आहे. बघूया राहुल माली गुरुदत्त मानकुली टीम कडून पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करतील का. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. किशोर मालीनं चेंडूला अगदी मिडऑफला स्टॉप केलाय. 2 धावा पूर्ण केलेत. 3री धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि ते फलंदाज आपण पाहतोय पंडित धावबाच्या स्वरूपात बाद. सात वर 3. नक्कीच महेशभाई नाईक स्वागत आहे आपलं. आपण ऐकूया पुढील आवाज. नक्कीच आमचे चांगले मित्र आहेत विजय भुरे, देवेश्वर पाये टीम चे संघनायक पुढील या स्पर्धेचं धावतं समालोचन करतील. ओव्हर टू विजय भुरे. धन्यवाद सर. निश्चितच प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा माहितीसाठी चालू असणारा सामना मानकोली वर्सेस खानपे म्हटली ए गटातली ही लढत आहे. संघाची धावसंख्या झाली पहिल्या षटकानंतर 3/7. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे संदीप ज्युनियर. बघा ते संदीप ज्युनियर संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. संघाची धावसंख्याची स्थिती आहे ती 7/3. मागची एक लढत बघितली आपण कालवार वर्सेस निंबवली. चांगली लढत झाली होती आणि मला वाटतं विजयी झाला तो निंबवली संघ आणि बी गटातला तो सामना होता. चला घाई करायची आहे. पंचांना देखील विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावलं जातंय आणि संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो संदीप ज्युनियर. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे आहे आणि विनंती देखील असेल की क्षेत्ररक्षण
एका कोणतरी खेळाडू लावायचं. दुसऱ्या षटकामध्ये 6वा मिनिट चालू आहे आणि 15 षटकामध्ये 3 तुम्हाला षटक कंप्लीट करायचे आहेत. चांगला चेंडू आहे, बघायचा आहे. एक धाव पुढे दुसऱ्याचा प्रयत्न होती की बघायचा आहे आणि 2 धाव मला वाटतं सहजरित्या पूर्ण होतील की काय आणि पूर्ण देखील झालेल्या आहेत. बघा जर आपण हा जर मैदान बघितला तर निश्चित एकेरी दुहेरी धावावर जास्त भर दिला जातोय. कुठल्याही प्रकारची फटकेबाजी होताना दिसत नाही. संघाची धावसंख्या होते 3-9. गोलंदाजी इथे चांगली केली जाते. पुन्हा एकदा संदीप ज्युनियर चांगला चेंडू आहे, बघायचा आहे. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न देखील बघायचा आहे आणि प्रयत्न दिसत नाही. एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 10. आता मात्र खांडपे संघाचा पूर्ण मदार असेल तो फलंदाज विजेंद्र याच्यावर. मला वाटतं माझ्या माहितीनुसार त्यांनी चांगली फलंदाजी केली होती, चांगली फटकेबाजी केली होती आणि तोच फलंदाज आता बघतोय. पहिला चेंडू म्हणजे आपल्याला खातं देखील त्याला खोलायचं आहे. तो चौकाराने खोलते की षटकाराने खोलते ते बघायचं. वेले संदर्भात मला तर फर्स्ट वॉर्निंग आलेले मानकोली संघाला आपण घाई करायचे आहे. पुन्हा एकदा संदीप ज्युनियर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय तो विजेंद्रसाठी. संदीप चांगला चेंडू आहे, बघायचा आहे. फक्त एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न बघायचा आहे आणि 2 धावा निश्चित पूर्ण होत आहेत मला वाटतंय. आणि 2 धावा निश्चित पूर्ण होतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 12. दुसरं षटक चालू आहे आणि संघाची धावसंख्या ती आतापर्यंत 12. चांगलाचा चेंडू आहे, बघायचा आहे आणि पंच इथं सांगतात खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. अवांतर धावेने संघाची धावसंख्या इथे वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 13. पण जास्त एकेरी दुहेरी भर दिला जातोय खांडपे संघाकडनं. म्हणजे खांडपे संघ देखील 2 विजयी झालेला आहे. हो हो, निश्चित चांगला चेंडू होता. चेंडू काय समजलेला नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या होती ती 13. मोठे आपल्या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. कायला जुनियर चांगली गोलंदाजी करतोय, मात्र शत्रुसेनाला कुठल्या प्रकारची साथ देताना दिसत नाही. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पळून काढल्या आहेत. पुन्हा एकदा विजेंद्र निश्चित चांगला चेंडू आहे, मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू असेल. संघाची धावसंख्या वाईटने वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा कैलास संदीप ज्युनियर पुन्हा त्यातमध्ये मला चेंडू आहे, बघायचा आहे आणि खराब शत्रुरक्षण होतंय, बघायचं आहे. त्या शत्रुरक्षणाकडे मला वाटतं वारंवार खराब शत्रुरक्षण होताना दिसतंय. जिथे 1 धाव असते तिथे 2 धावा. मागच्या याच्यामध्ये मला वाटतं 3 धावा पळून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद झाला होता. मात्र 2 धावेने संघाची धावसंख्या इथे वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 16. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील, पण 2 चेंडू त्यांनी अवांतर टाकलेत, वाईट चेंडू टाकलेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. निश्चित चांगला चेंडू आहे, मात्र चेंडू काय समजत नाही, निर्धाव चेंडू जातोय. अशा तऱ्हेने 2 षटकामध्ये खांडपे संघाची धावसंख्या आहे ती 16 आणि 3 गडी बाद झालेले आहेत. घाई करायची आहे. मला वाटते वेळे संदर्भात तुम्हाला फर्स्ट वॉर्निंग इथे आलेली आहे. गोलंदाज तो संदीप आणि फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे. 4 मिनिटांमध्ये आपल्याला षटक 16 झालेले आहेत. सोळा धावा आहेत. सोळा आहेत 16.
दोन वाईट टाकले त्यांनी. हा मग दोन डॉट आहेत ना. नाही नाही. चला फक्त आपल्याकडे 4 मिनिटं आहेत आणि 4 मिनिटामध्ये आपल्याला षटक कंप्लीट करायचं आहे आणि आता एक प्लेअर आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल कमिटीच्या नियमानुसार. संघाची धावसंख्या ती 16 आणि गोलंदाज आहे तो आता संदीप. मध्ये संदीप येते तो गोलंदाज संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय संदीप. हा आणि चांगला चेंडू आहे आणि मला वाटतं ते गडी बाद होतोय आणि चौथा गडी बाद होतोय खानपे संघाचा. संघाची धावसंख्या स्थिर आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे मोहनदास. आता मोहनदास जातोय आपल्या संघासाठी चौकार किंवा षटकार खातो गोलंदाजी बघायचा आहे आणि गोलंदाज येतो संदीप. निश्चित चांगला चेंडू आहे. झेल उडालाय बघायचा झेल होतोय का आणि झेल इथं सोडला जातोय. झेल इथे सुटला जातोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या इथे वाढली जाते ती 18. बघा ते मानकुळी संघाचं क्षेत्ररक्षण थोडं खराब होताना दिसतंय कारण आता मात्र झेल होता आणि त्या झेलवर 2 धावा इथे पळून काढल्या आहेत. संघाची धावसंख्या ती 18. चांगला चेंडू होता. झेल देखील चांगला होता म्हणजे झेल सोडलेला आहे तो मिडॉनच्या दिशेने. संघाची धावसंख्या वाढलेली आहे ती 18. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. निश्चित चांगला चेंडू आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकललेला आहे. खराब क्षेत्ररक्षण होतंय की बघायचं आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. मग फेकी चांगली होती मग चेंडू काही पकडता आलेला नाही कीपर याला आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या इथे वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 20 आणि तिसरं षटक चालू आहे. बघा दोन्ही जे सामने झाले आतापर्यंत लो स्कोरचे सामने झाले पण रंगतदार झाले होते. मागचा सामना देखील रंगतदार झाला होता. निश्चित चांगला चेंडू आहे बघायचा आहे आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या ते 21. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्या षटकातील मला वाटतं चौथा चेंडू घेऊन जातोय. पाचवा चेंडू घेऊन जातोय. निश्चित चांगला चेंडू आहे. पंचाकरिता अपील केली जाते. पंच आपल्या जागेवर तटस्थ दिसत आहेत. संघाची धावसंख्या इथे वाढली जाते. मला वाटतं सॉरी डॉट चेंडू आहे. संघाची धावसंख्या 21 आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात फक्त. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा झेल उडायला बघायचा झेल होते का आणि कुठल्याही प्रकारचा प्रयत्न दिसत नाही. आणि रनआउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या आहे 23. पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. फलंदाज बाद आहे. कोणचा फलंदाज बाद आहे. मोहन आउट झालेला आहे मला वाटतंय.
संघाची धावसंख्या 23. शेवटचं षटक असेल. फलंदाजाचं नाव सांगायचंय. मनोज. संघाची धावसंख्या 23. गडी बाद झाले ते 5. या षटकामध्ये हाणामारी करावी लागणार आहे खानपेठ संघाला. मला वाटते जरी 30 ते 35 जरी धावा झाल्या तरी चांगला एक चॅलेंजिंग स्कोअर होऊ शकतो. गोलंदाज आहे तो सुनील. हो निश्चितच चांगला चेंडू आहे. फक्त बॅटची कडा घेतली जाते. एक धावाने झालेले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होते की बघायचा आहे. मला प्रयत्न दिसत नाही कारण विजेंद्र एक चांगला हिटर फलंदाज आहे. त्याच्या बॅटीमधून चौकार किंवा छटकार बघायला भेटतात की बघायचं आहे. काल त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. तीच फलंदाजी आता त्याला करावी लागणार आहे. संघाची धावसंख्या आहे ती 24. आता गोलंदाजी चांगली होते. जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं ना तर मला वाटतं ते 15 पर्यंत धावा रोखल्या असत्या. आतापर्यंत मला वाटते एक्स्ट्रा धावा जास्त दिल्यात मानकोळी संघाने क्षेत्ररक्षणामध्ये. हो हो क्लीन बोल्ड. गडी बाद होतोय तो विजेंद्र. फलंदाजाचं नाव सांगायचंय. योगेश. चेंडू टाकून झालेत मला वाटतंय. बघा जर 30 ते 35 जरी धावा झाल्या तरी चांगली लढत बघायला भेटेल. कारण म्हणलं जर खानपेठ संघ जर सामना विजयी झाला तर मला तो क्वालिफायर देखील करू शकतो. कारण मला वाटतं तिसरा सामना आहे त्यांचा. 2 विजयी झालेले आहेत. मतलब लेफ्ट हँड बॅट्समन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे. चला घाई करायचे प्लीज. अजून आपल्याला मॅच खेळवायचे आहेत. पुन्हा आता गोलंदाज सज्ज. निश्चितच चांगला चेंडू आहे. निर्धार चेंडू जातोय. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बघायचा आहे. चांगली गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या ती 25. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सुनील. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत मला वाटतं 4 चेंडूमध्ये फक्त ते एक गडी बाद करून एकच धाव दिलेली आहे. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा झेल उडायला बघायचा आहे आणि गडी बाद. गडी बाद होतोय. बघायचंय. पुन्हा एकदा झेल उडालाय. बघायचंय झेल होतोय का. आणि चांगला झेल पकडलाय. चांगली गोलंदाजी केली. फक्त मला वाटतंय एक धाव दिलेली आहे आणि 3 गडी इथे बाद केले आहेत. जर मागच्या तीन षटकामध्ये जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर मला वाटते कमीत कमी 15 धावसंख्येवर रोखता आलं असतं. सव्वीस धावांचं आव्हान असणार आहे.
चला शत्रक्षण लावून घ्यायचं आहे. चला मानकोली संघ आपली सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे आणि लवकरात लवकर शत्रक्षण लावून घ्यायचं आहे. बघा आपल्याकडे 15 मिनिटं असणार आहेत. खांडपे संघ जर 15 मिनिटं तीन षटकांसाठी जर एक सेकंद एक्स्ट्रा झाला तर आपल्याला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला सलामी जोडी मैदान पाठवायची आहे मानकोली संघ. वाटते यानंतर सामना होणार आहे तो टेमघर कपाडा आणि कालवार. यानंतरचा सामना असेल कालवार आणि टेमघर. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. चला सलामीची जोडी मैदानात जाते. सुनील आणि अविन. चला 12 वाजून मला वाटते 18 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होते. विनोद एक चांगला गोलंदाज आहे. वाटते चांगली गोलंदाजी केली आहे आणि दमन दौऱ्यामध्ये त्यांनी हॅट्रिक देखील घेतलेली आहे. 26 धावांचं आव्हान आहे. किती षटकामध्ये कंप्लीट करतोय मानकोली संघ बघायचा आहे. आणि मानकोलीसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. चला सामन्याला सुरुवात होते. पंचायत इथे अधिकृत इशारा आलेला आहे. चला शत्रक्षण चला गोलंदाज आहे तो विनोद. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना खांडप्याने मानकोली. निश्चित चांगला चेंडू आहे. बघायचा आहे पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलून काढला. एकदा पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न देखील बघायचा आहे आणि प्रयत्न इथे दिसत नाही. स्लोवर चेंडू होता. संघाची धावसंख्या हो निश्चित चांगला चेंडू आहे. म्हणजे खराब चेंडू असेल वाईट चेंडू आहे. आव्हान धावेने संघाची धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 2. पुन्हा एकदा पुन्हा एकदा खराब चेंडू असेल वाईट चेंडू. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढली 3. बघा पहिला चेंडू चांगला चेंडू होता. मात्र दोन्ही चेंडू इथे वाईट चेंडू टाकलेले आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू. बघा ते 3 आता मध्ये इथे जिथे काल मी इथे संबोधित केलं होतं की काल त्यांनी विकेटची हॅट्रिक घेतली. आता मध्ये इथे त्यांनी वाईटची हॅट्रिक घेतली आहे. म्हणजे कुठेतरी ते रेकॉर्ड ब्रेक करतायत. संघाची धावसंख्या इथे वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 4. एक चेंडू टाकून झालेला आहे फक्त. बघायचं आहे टाइम इथे लावलेला आहे. मला वाटतं पहिला चेंडू 12 वाजून 18 मिनिटांनी पडलेला आहे आणि 15 मिनिटे 3 षटक आपल्याला कंप्लीट करायचे.
निश्चित चांगला चेंडू आहे, बघायचा आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, चौकार जातोय. चौकाने संघाची धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 8. आणि मानकुळी संघात देखील हा सामना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज विनोद. चांगला चेंडू मारलेला आहे, बघायचा एकदा पण दुसऱ्याचा प्रयत्न देखील बघायचा आहे. एक धावाने संघाची धावसंख्या इथे वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 9. आता मध्ये चांगली फलंदाजी होताना दिसते ती मानकोळी संघाची. पुन्हा एकदा खराब चेंडू. संघाची धावसंख्या होती ती 10. तीन. उलटा चेंडू होता, बघायचा आहे एकदा पण दुसऱ्याचा प्रयत्न देखील बघायचा आहे. आम्ही चांगलं क्षेत्र होताना दिसतंय. एका धावाने संघाची इथे धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या होती 11 आणि 26 धावांचं आव्हान असणार आहे. आणि चांगली मला वाटते पार्टनरशिप करताना दिसत आहेत ते सुनील आणि अविन. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. बघायचं आतापर्यंत मला वाटते 5 चेंडू इथे त्यांनी वाईट टाकलेत. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू वाईट टाकलेत आणि चेंडू टाकून झाले षटकात येईल त्याच्या 4 आणि धावसंख्या झाली ती 12. कुठला नवीन विक्रम करतो की बघायचा आहे. जर एक वाईट आला तर निश्चित विक्रम होऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू होता, चेंडू काय समजलेला नाही, स्लोअर चेंडू होता. संघाची धावसंख्या मात्र वाढली जाते 13. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. जर आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवायचं असेल मानकुळी संघाला हा सामना विजय होणं गरजेचं आहे. चांगला टोलला चेंडू आहे, पॉईंटच्या दिशेने चेंडू मारलेला आहे, बघायचंय चौकार जातोय का आणि चौकार जातोय. चौकाने संघाची धावसंख्या होती ती 17. चांगली फलंदाजी करताना दिसत ते सुनील आणि अविन. मोठा अविन वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय आणि षटक देखील संपलं जात आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येते ती 'गोलंदाज येते तो मोहन. संघाची धावसंख्या 17. आता मात्र 18 चेंडू आणि 9 धावांची गरज. 18 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला पुढचा सामना तयार राहायचा. टेमगरपाडा वर्सेस कालवार. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मोहनदास चांगली गोलंदाजी करावी लागेल. मला वाटतं पहिले मानकुळी संघ असा असेल या ग्राउंडवर की पहिल्या षटकामध्ये त्यांनी 17 धावा घेतलेल्या आहेत आणि मेहरबानी असेल ती गोलंदाजाची. मला त्यांनी 5 वाईट टाकले त्याच्यात. चला घाई करायचे. 18 चेंडू आणि 9 धावेची गरज. बघा पहिल्या षटकामध्ये तुम्ही 7 मिनिटं घेतलेले आहेत. 7 मिनिटं आपण घेतलेले आहेत आणि 3 षटक 15 याच्यामध्ये तुम्हाला संपवायचे आहेत. ताचा डोलला चेंडू आहे, बघायचा आहे. झेल ओढायला आहे, कुठलाही प्रयत्न दिसत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील बघायचा आहे.
आणि 2 धावा इथे पळून काढल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या इथे होती ती 19. आणि गडी बाद होतोय, पण काही गरज नव्हती. आणि इथे गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय तो मानकुली संघाचा. आणि फलंदाज जातोय तो संदीप. जातोय. पहिला हादरा बसतोय तो मानकुली संघाला 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मोहनदास. आणि ही चांगला चेंडू आहे आणि ते वाटतं खराब क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. संघाची धावसंख्या चौकाने इथे वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 23. आता मात्र 3 धावांची गरज. चौकाने आपलं खातं खोलतो तो संदीप. संघाची धावसंख्या 24. 2 धावाची गरज असणार आहे. चेंडू आहेत शिल्लक ते 14 चेंडू शिल्लक आहेत. आणि गडी बाद होतो इथे. दुसरा गडी बाद होतोय तो मानकुली संघाचा. चला फलंदाज लवकर जायचं आहे. म्हणजे 2 धावाची गरज असणार. चेंडू शिल्लक आहेत ते या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आणि संदीप ज्युनियर मला वाटते मानकुली संघामध्ये संदीप, सुनील, लेफ्ट हँड बॅट्समन संदीप. हो बघायचं आहे. आणि खराब चेंडू आहे. वाईट चेंडूने संघाची धावसंख्या इथे वाढली जाते. आणि स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धावेची गरज असणार आहे. आणि झेल इथे सुटला जातोय. अशा तऱ्हेने मानकुली संघ इथे विजय होतोय. मानकुली संघाचं इथे खरोखर अभिनंदन.
अभिनंदन गुरुदत्त मानकोली टीम अँड हडलॉक विजय स्पोर्ट खानपे. यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत जय दुर्गा टिमगरपाडा आणि श्री कालिकामाता कालवार. यानंतर चेरोबा 40+ कोण आणि गुरुदत्त मानकोली. लगेच पुढील सामन्यासाठी मानकोली टीम आपण तयार राहायचं आहे. जय दुर्गा टिमगरपाडा